नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. न्यूट्रिशन म्हणजे काय आणि ते आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे? आजच्या वेगवान जगात आपण आपल्या कामावर आणि इतर गोष्टींवर लक्ष देतो, पण आपल्या शरीराच्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करतो. ती गरज म्हणजे न्यूट्रिशन. सोप्या भाषेत सांगायचे तर न्यूट्रिशन म्हणजे आपल्या शरीरासाठी लागणारे फ्युएल. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी आपल्याला इंधन लागते, त्याचप्रमाणे आपले शरीर चालवण्यासाठी न्यूट्रिशन लागते. आपले शरीर एका कॉम्प्लेक्स मशीनसारखे आहे. जर तुम्ही या मशीनला प्रीमियम फ्युएल दिले तर ते अधिक कार्यक्षमतेने आणि दीर्घकाळ चालेल. न्यूट्रिशन हेच प्रीमियम फ्युएल आहे. चांगले आरोग्य आणि तंदुरुस्ती मिळवण्यासाठी आपण दररोज जे फूड चॉईसेस करतो ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला आता न्यूट्रिशनचे मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत ते पाहूया. न्यूट्रिशनमध्ये दोन मुख्य भाग असतात, मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स. आपण सुरुवात करूया मॅक्रोन्यूट्रिएंट्स पासून, जे शरीराला मोठ्या प्रमाणात लागतात. सर्वात आधी आहेत कार्बोहायड्रेट्स. हे आपल्या शरीराचे प्रायमरी एनर्जी सोर्स आहेत. कार्बोहायड्रेट्समुळेच आपल्याला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते, विशेषतः आपल्या ब्रेनसाठी. दुसरे महत्त्वाचे मॅक्रोन्यूट्रिएंट आहे प्रोटीन. प्रोटीन हे आपल्या शरीरातील बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. ते मसल तयार करण्यासाठी, टिश्यू रिपेअर करण्यासाठी आणि एन्झाईम्स व हॉर्मोन्स बनवण्यासाठी आवश्यक आहेत. आणि तिसरे म्हणजे हेल्दी फॅट्स. फॅट्सला घाबरू नका. हेल्दी फॅट्स आपल्या ब्रेन हेल्थसाठी आणि हॉर्मोन प्रोडक्शनसाठी खूप गरजेचे असतात. ते शरीराला काही विटॅमिन्स शोषून घेण्यास मदत करतात. आता आपण मायक्रोन्यूट्रिएंट्सकडे वळूया. हे जरी कमी प्रमाणात लागत असले तरी त्यांचे कार्य प्रचंड महत्त्वाचे आहे. हे आहेत न्यूट्रिशनचे सपोर्टर्स. मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा समावेश होतो. हे शरीरातील हजारो प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी रेग्युलेटर्स म्हणून काम करतात. हे छोटे घटक आपली इम्युनिटी वाढवतात आणि शरीराच्या कार्यांना नियंत्रित करतात. तुम्हाला माहीत आहे, रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये हे मायक्रोन्यूट्रिएंट्स भरपूर असतात. आता आपण बघूया की हे सगळे पोषक घटक आपले शरीर कसे वापरते. या प्रक्रियेमध्ये डायजेशन आणि मेटाबॉलिझमचा मुख्य रोल असतो. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा डायजेशनची प्रक्रिया सुरू होते. आपले पोट, आतडे आणि एन्झाईम्स अन्न लहान तुकड्यांमध्ये तोडतात, जेणेकरून शरीर ते वापरू शकेल. हे तुटलेले पोषक घटक नंतर आतड्यांमधून शोषले जातात आणि ब्लड स्ट्रीममध्ये प्रवेश करतात. तिथून ते शरीराच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचतात. या सर्व रासायनिक प्रक्रियांच्या समूहांना मेटाबॉलिझम म्हणतात. मेटाबॉलिझममुळेच आपण ऊर्जा तयार करतो, सेल्स बनवतो आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतो. हे सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळवण्यासाठी आपल्याला बॅलन्स्ड डाएटची गरज आहे. बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय? तुमची प्लेट योग्यरित्या विभाजित करा. यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि भाज्यांचे वेजीस योग्य प्रमाण असले पाहिजे. बॅलन्स्ड डाएट हे साध्य करण्याचा सोपा मार्ग आहे. जेव्हा आपण प्रोसेस्ड जंक फूड खातो तेव्हा शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. याउलट न्यूट्रिएंट डेन्स फूड आपल्या शरीराला आतून मजबूत बनवते आणि डिझीज फ्री लाईफसाठी मदत करते. तर मित्रांनो, आपण पाहिले की न्यूट्रिशन म्हणजे फक्त जेवण करणे नाही. चांगले न्यूट्रिशन हेच तुमच्या निरोगी आणि डिझीज फ्री लाईफचा पाया आहे. योग्य इंधन मिळाल्यास आपले शरीर सर्वोत्तम कामगिरी करेल. पुढच्या वेळी तुम्ही जेवण कराल तेव्हा माइंडफुल ईटिंग करा आणि विचार करा, तुम्ही तुमच्या शरीराला प्रीमियम फ्युएल देत आहात की नाही. न्यूट्रिशनला महत्त्व द्या आणि स्वस्थ राहा.